नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण सर्वांचा आवडता मटका गळा त्याला आकार कसा द्यायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। माझ्या जर चॅनलला तुम्ही आणखीन जर सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ पूर्ण बघा। खूप छान पद्धतीने मी ज्यांना आकार द्यायला जमत नाहीत त्यांनी एक ट्रिक वापरायची आहे आणि परफेक्ट असा मुंड्याला आकार कसा द्यायचा ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। काय होतं, आपल्याला ब्लाऊज शिवता येतो पण गळ्याला आकार देता येत नाही। त्याच्यासाठी गळ्याला आकार कसा द्यायचा मी तुम्हाला ह्यामध्ये खूप सोप्या रीतीने सांगणार आहे। याच्या अगोदरही मी चॅनलवरती खूप असे म्हणजे आकार गळ्याचे जे आकार असतात ते टाकलेले आहेत, तेही तुम्ही बघू शकता। आता आपण काय करायचं आहे, उंची घेतलेली आहे मी इथं 13 इंच उंची घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार उंची घ्यायची आहे आणि गळ्याला आकार कसा द्यायचा आहे मापे घेऊन मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, आपण गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच घेतलेली आहे। मग आपण गळा उंची टाकूयात। गळा उंची आपण 9.5 घेऊयात। इथंही आपण 2.5 इंच घ्यायचं आहे, म्हणजे वरच्या साईडला जितकं घेतलं ते अंतर आपण इथं घ्यायचं आहे। हे पट्टीने मार्क करायचं आहे। बघा, आणि त्याच्यानंतर आता आपण आकार कसा द्यायचा मटक्याचा ते बघूयात। आता आपण वरच्या साईडनी 2.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण 7.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे। काय करायचं आहे, सरळ टेप धरायचा आहे, सरळ लाईनवरती 2.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे, 7.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे। आता तुमच्या जर ब्लाऊजची उंची 14-15 असेल तर तुम्ही काय करायचं आहे, इथं आपण वरचा जो आकार उंची आहे ती बरोबर 2.5 इंचावरती द्यायची आहे आणि खालच्यामध्ये तुम्ही 8 इंचावरती द्यायचं आहे। उंची जर जास्त असेल तर, उंची कमी असेल तर ह्याच पद्धतीने दिलंही चालतं। आणि तुम्हाला जर जास्त गळा नको असेल तर हाही म्हणजे हेच माप टाकलं तरीही चालतं। आता बघा, आपण इथं 7.5 वरती केलेलं आहे, तर 2.5 इंचावरती केलेलं आहे। मग ज्या ठिकाणी आपण 7.5 इंचावरती मार्क केलेला आहे त्या ठिकाणी आपण बाहेरच्या साईडला अर्धा-पाऊण इंच जायचं आहे, अर्धा किंवा पाऊण इंच। तुम्हाला बाहेरच्या साईडने जास्त डीप नेक हवा असेल तर गळा असा हवा असेल तर तुम्ही पाऊण इंच घ्यायचं आहे आणि नको जादा हवा असेल तर तुम्ही अर्धा इंच घ्यायचं आहे। 1 इंच, अर्धा इंच किंवा पाऊण इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। अशा पद्धतीने तुम्हाला जितका हवा आहे ना बाहेरच्या साईडनी तितका तुम्ही घ्यायचा आहे। आता इथं तुम्ही काय करायचं आहे, अर्धा इंच घ्यायचं आहे आतमध्ये। इथं अर्धा घ्यायचा आहे, बाहेरच्या साईडला 1 इंच, पाऊण इंच किंवा अर्धा इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये बदल करायचा आहे। आता याला आकार कसा द्यायचा ते बघूयात। खूप सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक साईजला म्हणजे प्रत्येक गळ्याला आकार देऊ शकता। अशा पद्धतीने ह्या मार्कला येऊन मिळायचं आहे। त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, इकडल्या बाजूला आकार देत जायचा आहे। अशा पद्धतीने आपला हा आकार तयार आहे। मग अशा पद्धतीने तुम्ही आकार द्यायचा आहे। आपण काही केले नाही, इथं 2.5 इंचावरती मार्क करायचा आहे, आतल्या बाजूला अर्धा इंच घ्यायचा आहे, खालच्या साईडला 7.5 इंचावरती मार्क करायचा आहे, बाहेरच्या बाजूला अर्धा, पाऊण किंवा 1 इंच घ्यायचा आहे। म्हणजे आवडीनुसार आपल्याला हा आकार द्यायचा आहे इथला। पण हे जे पॉईंट आहे 7.5 आणि 2.5 इंच हे लक्षात ठेवायचे आहेत। आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं फक्त अर्धा इंच जायचं आहे बाहेरवरती आणि असा व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर इथं अर्धा इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे आपल्याला। गळा कट जसाच तसा कट व्हावा त्याच्यासाठी हेही मार्क करायचं आहे। त्याच्यानंतर आता आपण पॅच कसा काढायचा बाहेरच्या साईडनी। आता बघा, बरोबर आपण बाहेरच्या साईडनी 1.5 इंचावरती मार्क करायचा आहे। जशाच तसं टेप जसा तुमचा आकार बदलेल त्याच पद्धतीने तुम्हाला टेप फिरवायचा आहे आणि टेप फिरवत आपल्याला आकार द्यायचा आहे। तुमचा गळाचा आकार जसा बदलेल ना त्या पद्धतीने तुम्हाला टेप फिरवायचा आहे आणि 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचे आहेत। म्हणजे जसा तुमचा आकार बदलेल त्या पद्धतीने तुम्हाला टेप फिरवायचा आहे क्रॉसमध्ये। आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल मी कसं आकार देते ना त्याच पद्धतीने तुम्ही आकार द्यायचा आहे। पॅचचे जर ब्लाऊज काढायचे असतील तर तुम्ही बाहेरच्या साईडने हवी तशी डिझाईन काढून
1.5 इंचावरती मार्क करायचा आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही आकार द्यायचा आहे। बघा आता अशा पद्धतीनं तुम्ही एक वेळेस पॅचचा ब्लाऊज करून बघा, तुमचा पॅच जो आहे तो परफेक्ट येतो। फक्त आपल्याला काय करायचं आहे, आपला जसा आकार बदलेल त्याच पद्धतीनं आपल्याला इथं टेप फिरवायचा आहे। अजिबात ह्या टेप उचलायचा नाही, आपला जसा बदलेल त्याच पद्धतीनं आपल्याला मार्क करत जायचं आहे। आता बघा आपण मार्क केलेले आहेत, आता आपण हे डॉट डॉटमध्ये, तर आपण ह्याला आता डार्क करायचं आहे। बघा अशा पद्धतीनं आकार द्यायचा आहे। आपण इथं काही केले नाही, मार्क करायचे आहेत आणि व्यवस्थित आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे। त्यामुळे काय होतं, आपल्याला आकार जरी देता येत नसेल, डिझाईन जर काढता येत नसेल, तरीही आपण व्यवस्थितरित्या काढू शकतो। अशा पद्धतीनं आपल्याला आता आपण हे कट करून घेऊया। अगोदर आपण जो बाहेरचा जो आकार आहे, आतला जो आकार आहे तो कट करूया। किती सोप्या पद्धतीनं मी इथं तुम्हाला ब्लाऊजला कुठल्याही आपण मुंड्याचा आकार देऊ शकतो, म्हणजे मटका गळ्याचा आकार देऊ शकतो। परफेक्ट असा आपण मटका गळा काढलेला आहे इथं। आता आपण काय करायचं आहे, तिथपर्यंत कट करायचं आहे। 1/2 इंचाचं मार्क केलेला आहे ना, तिथून आपल्याला ते अंतर ठेवायचं आहे आणि आतला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। जे 1/2 इंच आहे ते आपल्याला ते कट करायचं नाही, तसंच ठेवायचं आहे। म्हणजे आपल्याला कॅनव्हासवर जर गळा काढला तर आपण व्यवस्थित असा ब्लाऊजवरती ठेवून कट करू शकतो। त्यामुळे ते वरती जे 1/2 इंच आहे ते आपल्याला तसंच ठेवायचं आहे। मार्क जसं केलेलं आहे तसं आपण किती सुंदर असा आपला मटका गळा तयार आहे। परफेक्ट आगी एकदम आकार झालेला आहे, कारण आपण सरळ रेषेवरती 2.5 इंचावरती 7.5 इंचावरती मार्क करायचा आहे, आतल्या बाजूला येऊन बाहेरच्या बाजूला आकार देऊन। त्याच्यानंतर आपण पॅच काढताना, आता आपण काठापदराच्या साडीवरती असाच पॅच काढून जरी लावला तरी एकदम परफेक्ट असा आपला ब्लाऊज दिसतो। आणि त्याच्यानंतर 1.5 इंचाचा मार्क करून जसा आकार बदलेल तसंच आपल्याला टेपही फिरवायचा आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला ते वरच्या साईडला 1/2 इंच ठेवायचं आहे। आणि मी जसं आता कट करून दाखवलं तुम्हाला तशा पद्धतीनं तुम्हाला कट करायचं आहे। अशाच प्रकारचे जर तुम्हाला दुसरे जर गळ्याचे आकार पाहिजे असतील, प्रत्येक म्हणजे जे गळ्याचे आकार आहेत ते भरपूर असे मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले आहेत, ते जर बघायचे असतील तर चॅनलच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक देणार आहे, ते तुम्ही बघू शकता। त्यामध्ये प्रत्येक गळ्याला आकार कसा द्यायचा त्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आणखीन जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।